नितेश शेट्टी भारतीय स्टँडअप कॉमेडीमधील एक सुपरहिट नाव. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज यामध्ये फर्स्ट रनरअप बनून त्यानं आपली सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या विनोदी शैलीनं आणि सोशल मीडियावरील रील्समुळे लाखो लोकांपर्यंत तो पोहोचला. इंस्टाग्रामवर Nitesh_Shetty99 या हँडलवर त्याचे 5.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले. त्याचे अंदाज, संवाद फेक आणि विनोदाचा खणखणीत आवाज यामुळे तो ओळखला जातोय. थिएटरच्या पार्श्वभूमीतून आलेला नितेश लवकरच स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत स्थिरावला. कॉलेजच्या काळात त्यानं छोट्या छोट्या नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची ताकद त्याला जाणवली असावी आणि त्याच काळात त्यानं द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याच्या आत्मविश्वासानं आणि साध्या साध्या निरीक्षणांवर आधारित विनोदांनी प्रेक्षकांना खदखदून हसवलं. त्यातूनच त्याची खरी ओळख निर्माण झाली. त्याचं टायमिंग, विनोदी रचनेची शैली आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळे तो अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. इंस्टाग्रामवरील त्याचे रील्स हजारो लाखोंच्या घरात व्हायरल होत आहेत. मॉडर्न डे पॅरेंट्स या रीलला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. तर मस्किटो बायोग्राफी या मजेशीर व्हिडिओला 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली. रिअल इस्टेट ब्रोकर, वॉटर कट इन सोसायटी, मुंबई लोकल क्रॉनिकल्स अशा विषयांवरती त्यांनी केलेले विनोद समाजाच्या प्रतिमांवर नेमका बाण सोडतात. त्याच्या व्हिडिओमधील मजकूर हा विनोदासोबत वास्तवाचं प्रतिबिंबही दाखवतो. त्याचे चेहऱ्यावरचे भाव, उच्चारांची पद्धत आणि अभिनयातील नैसर्गिकता ही त्याची खास वैशिष्ट्ये. विशेषतः इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ दर आठवड्याला पोस्ट केले जातात आणि दर महिन्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. नितेशची कॉमेडी ही ऑब्झर्वेशन वरती आधारित आहे. तो लहान सहान गोष्टींमधूनही विनोद उलगडतो. अगदी साधीशी घटना असो किंवा रोजच्या जगण्यातील विरोधाभास, तो त्यावर अचूक आणि सर्जनशील विनोद करतो. यामुळेच त्याच्या विनोदात नेहमी ताजेपणा असावा. उदाहरणार्थ त्यानं एका रीलमध्ये सासू सुनेच्या संवादाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, जो प्रेक्षकांना फार जवळचा वाटला आणि प्रचंड व्हायरल झाला. 2018 साली लखनौमध्ये त्यानं रस्त्यावर लोकांसोबत मजेशीर प्रँक्स केले. पोलिसांच्या वेशात लोकांशी संवाद साधून नंतर स्वतःहून माफी मागणं आणि त्यांना हसवणं, या उपक्रमातून त्यानं लोकांची नातं जोडलेलं दिसतं. याशिवाय तो भारतात विविध ठिकाणी स्टँडअप कॉमेडी शो करतो. मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये त्याचे लाईव्ह शो हाऊसफुल होतात. त्याच्या नो फिल्टर शेट्टी या थेट प्रेक्षकांसोबतच्या सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. इंस्टाग्राम प्रोफाईलवरच दिलेल्या संपर्कावरून समजतं की नितेश एक व्यावसायिक कॉमेडियन म्हणून स्वतःला स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. विविध ब्रँड सोबत त्याचे करार, ऑनलाईन आणि ऑफलाईन शोज मधून त्याची व्यावसायिक क्षमता अधोरेखित होते. त्यानं झोमॅटो, स्विगी, फोनपे, नेटफ्लिक्स इंडिया यासारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिरात व्हिडिओ केलेले आहेत. ही ब्रँड पार्टनरशिप त्याच्या विश्वासार्हतेच्या क्षमतेचं प्रतीक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याचा प्रेझेन्स सातत्यानं वाढतो. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या 3ही ठिकाणी त्याचे रील्स, स्टँडअप क्लिप्स आणि व्हिडिओ सातत्यानं प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे तो आज केवळ एक कॉमेडियन राहिलेला नाही, तर एक सोशल इन्फ्लुएन्सर सुद्धा बनलाय. तो वेळोवेळी समाजातील घडामोडींवर विनोदी भाष्य करून लोकांपर्यंत पोहोचतो. त्याचे जे व्हिडिओ आहेत ते तरुणाईमध्ये चर्चेचा विषय ठरतात. नितेश शेट्टी याचा प्रवास हा विनोदातून संघर्ष, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास दाखवणार आहे. थिएटर पासून ते स्टँडअप आणि तिथून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचत त्यानं जो आत्मविश्वास कमावला तो उल्लेखनीय आहे. खरंय की नाही? विनोदाच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवण्याचं काम तो सातत्यानं करतोय. त्याच्या प्रत्येक व्हिडिओतून तो केवळ हास्य निर्माण करत नाही, तर विचारही करायला लावतो. आणि म्हणूनच नितेश शेट्टी हा केवळ कॉमेडियन नाही, तर एक नव्या पिढीचा आवाज आहे. त्याच्या आगामी योजना वेब सिरीज, स्वतंत्र स्टँडअप टूर आणि काही आंतरराष्ट्रीय कॉमेडी शो मध्ये सहभागाच्या दिशेने आहेत. पुढील काही वर्षात तो भारतातल्या सर्वाधिक प्रभावशाली विनोदकारांपैकी एक ठरण्याची शक्यता प्रबळ आहे. तुमचा त्याच्यासोबतचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा आणि खरंय की नाही चॅनल सबस्क्राईब करा.